समाधानही आहे. परंतु ह्या पद्धतीनं गेले 15 दिवस आपण ह्या सगळ्या रचनेतनं हा सगळा कार्यक्रम यशस्वी करू शकलो, त्याचं श्रेय हे संपूर्ण टीमवर्कला जाते. आणि त्या टीमवर्कचा जो शेवटचा बिंदू जो आहे, जे सर्कल टीम म्हणून आपण पूर्ण करतो, त्याचा केंद्रबिंदू जितेंद्र देवकुळे हे आहे. त्याचबरोबर त्यांच्या लेफ्टला अरुंधती गिजरे आणि राईटला कल्याणी सोंडूर हे जे त्रिकूट आहे, याच्यामुळे तो वर्तुळ पूर्ण झाला आणि त्याला आकार आला असं म्हटलं तर निश्चितपणे चुकीचं ठरणार नाही. प्रत्येक गोष्ट तोलून मापून आणि देवकुळेंच्या इव्हेंटच्या बाबतीत तर तुम्ही सर्वजण ज्ञात आहात. खाण्यापिण्याच्या बाबतीत किती बारीक सारीक विचार करून ते फूड पॅकेट तयार केलं गेलं हे अतिशय कौतुकास्पद आहे. बोलण्यासारखं खूप काही आहे. परंतु जे प्रत्यक्ष सहकारी जे आपले आहेत ते जेव्हा मागच्या लोकसभेला ड्युटीवर गेले, खूप साऱ्या भगिनींनी काही रिॲक्शन्स दिल्या त्यांना झालेला जो त्रास आहे, आणि तेव्हा सामाजिक आपण जेव्हा कार्य करतो तेव्हा आमच्या सर्वांच्या मनामध्ये हा विषय आला की काय रिलीफ देऊ शकतो. तर कोर्टात जाऊन आपण यांच्या ड्युट्या कॅन्सल करू शकतो, पण तसं झालं नाही. कोर्टाने रिलीफ दिला नाही. मग व्यवस्थापनाशी भांडून आपण 100% रिलीफ देऊ शकलो नाही. अतिशय क्लिष्ट पद्धतीत जसं सरांनी सांगितलं की त्या मॅडमला पण घरची आई आजारी असताना देखील त्यांना ड्युटीला जावंच लागलं. तर मग हे सगळं करत असताना त्यांना मानसिक, शारीरिक आणि एक सपोर्ट मॉरल आपण कशा पद्धतीने देऊ शकू, तर हे काम आपलं सामाजिक भावनेतनं झालं पाहिजे आणि ते बिंग LIC फॅमिली म्हणून झालं पाहिजे. निश्चितपणे मला अभिमान आहे. आज कदाचित आमच्या सगळ्यांच्या डोक्यावरती लेबल आहे ती कुठल्या तरी संघटनेचे आहेत म्हणून, त्यासाठी वेगळं सांगायची गरज नाही. असे प्लॅटफॉर्म संघटनेचा झेंडा काढायला 100 ठिकाणी मिळतात, पण जेव्हा LIC फॅमिलीचा विचार येतो म्हणजे प्लॅटफॉर्म वेगळे वेगळे असतात प्रत्येक संघटनांचे, पण आपण काम मात्र एका ध्येयानेच करत असतो. त्यामुळे ते जी पहिला देश आहे मग संस्था आहे, तर अशा संस्थेच्या फॅमिलीच्या लोकांची आपल्याला काय सोय करता येईल, त्यांना काय रिलीफ देता येईल, तर निश्चितपणे त्यांच्या पाठीमागं सर्वजण हे टीम उभी राहिली फॅमिली म्हणून. आणि त्यांना प्रिसाइडिंग ऑफिसर असो, PO असू द्या, परेश भाईंनी योग्य ते मार्गदर्शन करून त्यांच्या डोक्यातला जो ट्रेस आहे तो आधी हलका केला. त्याच्यानंतर आम्ही तुमच्या सोबत आहोत असं सांगून सतत झूम मिटिंगच्या द्वारे काही डिव्हिजन लेवलवरती काही सेमिनार्स घेतली गेली. मग तुमच्या खाण्यापिण्याची व्यवस्था देखील ही टीम आपली फॅमिली करणार आहे, हा एक मॉरल सपोर्ट दिला. संध्याकाळी घरी जाताना मागच्या वेळेस खूप वर्स्ट अनुभव आला, 3-3 वाजता लोकांना घरी जावं लागलं. अशा परिस्थितीमध्ये एक फॅमिली, एक LIC टीम म्हणून आपण ही ट्रान्सपोर्टची व्यवस्था केली होती. जेवढे रिसिव्हिंग सेंटर्स होते तिथं प्रत्येक ठिकाणी आपल्या गाड्या होत्या, आपले मोबाईल नंबर सहित कार्यकर्ते गाड्या घेऊन रात्री 12:30-1 पर्यंत तिथं उपस्थित होते. ज्यांनी कॉल केला त्यांच्यासाठी ती घरपोच सेवा आपण दिली. म्हणजे मानसिक, शारीरिक आणि सर्व अर्थाने जेव्हा एक रिलीफ असतो की नाही माझ्या मागे माझी टीम आहे, ही जेव्हा भावना येते तेव्हा अचानक तो ताण आहे तो कुठेतरी कमी करण्यासाठी 100% आपली टीम LIC यशस्वी ठरलेली आहे. आणि ह्या सर्वांचं गमक म्हणजे जो मुख्य मुद्दा होता की तुम्ही केंद्र कळवल्यानंतरच तुमच्यापाशी येऊ शकलो असतो, हा जो मधला दुवा आहे हा तुम्ही सर्वांनी बिईंग एक LIC फॅमिली म्हणून जो कंप्लीट केलेला आहे त्याच्याबद्दल तुमचे मनपूर्वक अभिनंदन आणि धन्यवाद. हा जो तुमचा सरांनी सांगितलं की हे जे कौतुक आहे, ही जी प्रेरणा आहे, ही संपूर्ण जी काय श्रेय आहे हे संपूर्णच्या संपूर्ण जे ड्युटीवर होते त्यांच्या सपोर्टने आहे. जे 64 लोक प्रत्यक्ष टीममध्ये होते, राकेश सारखे टेम्पररी सबस्टाफ 18 लोक होते, 20 रिक्षावाले होते. अशा उत्तम ठिकाणी आपण एका वेगळ्या सूक्ष्म बारकाव्यांनी ते जे नियोजन केलं होतं ते संपूर्ण टीम शिवाय बिलकुल होऊ शकत नाही. मी एक निमित्त आहे, इनिशिएट घेतलं, पुढे होतो, परंतु ते संपूर्ण काम, जी संपूर्ण योजना आहे ती यशस्वीपणे राबवण्यासाठी जे सर्व 64 लोक आणि तुम्ही 245 लोक टीम म्हणून जे होतात त्या केंद्रांवरती, हे सगळं श्रेय आपल्या सर्वांना जातं. आणि मला असं वाटतं की हा जो प्रेमाचा सत्कार आहे हा टीम म्हणून देवकुळेंनी जर तो घेतला तर त्याच्यासारखं ते योग्य असं कौतुक होणार नाही. आपण असं सहकार्य जेव्हा फॅमिलीचा विषय येतो तेव्हा आपण सर्वांनी कुठल्याही प्लॅटफॉर्मवर एकत्र असावं, जेणेकरून आपण कुठलाही अन्यायाला न्याय देऊ शकू अशी मला अपेक्षा आहे. आणि ह्याच माझ्या भावना आहेत, खूप बोलण्यासारख्या आहेत. आणि ह्या ज्या भावना आहेत, हा जो सत्कार आहे, ही जी तुम्ही दिलेली कौतुकाची थाप आहे, ही निश्चितपणे पुढच्या यशस्वी कामगिरीसाठी निश्चितपणे कायम प्रेरणा देणारी, आयुष्यभर प्रेरणा देणारी राहील असं बोलतो. आणि तुमच्या सर्वांच्या ऋणामध्ये राहण्यासाठी, तुमच्या सर्वांचं कृतज्ञ राहण्यासाठी, म्हणजे शब्द नाहीत माझ्याकडे, तर ती कृतज्ञता व्यक्त करतो. खूप खूप धन्यवाद.